मित्रांनो, सूरज झालाय बिग बॉसच्या घराचा नवीन कॅप्टन आणि निकीला होणार आहे जेल. हो, बरोबर आहे, तुम्ही जे ऐकलेले खरंच बरोबर आहे. कारण जेव्हा जान्हवीला रितेश भाऊनी जेलमध्ये टाकलं होतं तेव्हा जान्हवीला जेलमध्ये टाकल्यानंतर रितेश भाऊनी एवढं सांगितलं होतं निकीला की बाबा जेल बघून घे, कारण तुला पण आता आज नाही तर उद्या जेलमध्ये जायचंय. का का तर तिचं वागणं जरा घरामध्ये खूप भयंकर प्रकारचं झालेलं आहे. अंकिता जेव्हा कॅप्टन झाली होती तेव्हा पण तिने काही ऐकलं नव्हतं. जेव्हा अरबा झाला होता कॅप्टन तेव्हा तिने सगळ्यांना नियम लादले होते, पण स्वतः कॅप्टन झाल्यानंतर रिक्वेस्ट केली होती नियम पाळा वगैरे. पण आता वर्षाताई कॅप्टन झाल्यानंतर ती म्हणते की तुम्ही तुमच्याच रूम मध्ये राहा वगैरे, इथे बसू नका, आणि ती त्यांच्या रूम मध्ये जाऊन चक्क झोपली. वर्षाताई बोलल्या की मी कॅप्टन आहे, मला कुठे थांबायचं, मी थांबू शकते, तू माझ्यावर नियम नाही लादू शकत. पण ती कोणाचं ऐकत नाहीये. आणि बी टीम हे त्यांना खूप नॉर्मल पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करते, पण मला असं वाटतं की प्रत्येकाने झपाझप झापडा मारल्या तर निकी ऐकेल. का का तर ती बावळट पोरगी, तिला काहीच कळत नाहीये, ती फक्त शेण खायचं काम करते. पण मला तरी असं वाटतं ना की सगळ्यांनी मिळून जर तिचे कपडे बिपडे असं बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला, काहीतरी नवीन स्ट्रॅटर्जी तयार केली तर ती चिडेल, काहीतरी रिॲक्ट होईल. कारण सगळे कॅमेरे तिच्या भोवती, तिला फक्त फुटेज खायचं असं तरी मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते प्लीज मला कमेंट मध्ये सांगा. स्वागत आहे तुमचं माझ्या दुनियेत आणि आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पीपी म्हणजेच पेन पेपर एंटरटेनमेंट. दुसरी गोष्ट म्हणजे आता सूरज जेव्हा कॅप्टन झालेला आहे तर कदाचित काहीतरी गोष्टी नवीन घडण्याचा म्हणजे प्रयत्न घरामध्ये होईल. जेव्हा अरबाज बी टीम सोबत होता तेव्हा निकी आणि अभिजित हे दोघेच एकटे पडले होते, तेव्हा अख्खं घर त्यांच्यावर उलटून पडलं होतं, अख्खं घर त्यांच्या विरोधात गेलं होतं. तेव्हा मागच्या संडेला रितेश भाऊनी त्यांची तारीफ केली की अभिजित वगैरे तुम्ही डिग्निटी सांभाळून होतात, तुमच्या लेवलला तुम्ही राहिलात आणि खूप चांगलं खेळलात. निकीची अभिजितची तारीफ केली, अभिजित तो त्याच्या पद्धतीने खेळतो चांगला. पण आता निकी कुठेतरी भयंकर प्रकारचं घाण लेवलला जाऊन शेण खातीये, खूप भयंकर बेकारला म्हणजे भयंकर खेळते बेकार. ती प्लेअर चांगली, ती बिग बॉस 14 हिंदी मधून आलेली आहे, सलमान खानने देखील तिची तारीफ केलेली आहे. पण मराठी बिग बॉस मध्ये तिचं इथे खूप भयंकर बेकार लेवलला ट्रोलिंग होते, कारण बाहेर खूप लोक तिला शिव्या देतात. इथे तुम्ही स्क्रीनशॉट पाहू शकता, सुरेखा खुर्ची मॅडम देखील सांगितलेले की बाबा भयंकर बेकार लेवलला ती खेळतीये, ती काय मला आवडत वगैरे नाहीये. रितेश भाऊंनी पण सांगितलं होतं की कारखान्याचा भोंगा वाजणं म्हणजेच निकीचा आवाज वगैरे. अरे एवढं जर अरबाज, सगळ्या अरबाज बद्दल मला एवढं वाटतं की बाबा अख्ख्या घराणीच अरबाजसाठी स्टँड घेतला होता, मग निकीसाठी तू जे स्टँड घेतोयस आता की तिला जेवण मिळालं पाहिजे वगैरे वगैरे. अरे पण भाई, तुला एवढे का गोष्ट कळत नाही की ती घराचं काम नाही करत आहे. आणि जान्हवीचं मला पहिल्यांदा आयुष्यात बरं वाटते की जान्हवी एवढं वाईट प्रकारचं वागली होती, पण आता कुठेतरी चांगलं वागते, सगळ्यासोबत मिक्स होतीये. आणि जान्हवीचं एवढंच म्हणणे की घरातले जर कामं केले नाही तर मी जेवण नाही देणार. पण जान्हवीचं एवढं चांगलं झालेलं आहे की बाबा तिने हा निर्णय घेतला की बाबा घरातलं राशन मी थांबवलं नाही, राशन तू यूज करू शकतेस, बनवू शकतेस. पण अंकिताने कुठेतरी मोठेपणा दाखवला, अंकिताने कुठेतरी प्रेमळ स्वभाव कुठेतरी दाखवला, आणि ती स्वतः जाऊन म्हणाली की बाबा संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेला मी तुमच्यासोबत ड्युटी करते. का तर घरात कोणाला अडचण येऊ नये, थांबू नये जेवण वगैरे म्हणून. पण डीपी दादा इथेच रागवले आणि डीपी दादांनी सांगितले की बाबा नाही, हे मला काही आवडलेलं नाहीये. आणि अंकिताच्या विरोधात डीपी दादांनी पण स्टँड घेतला. पण मला असं वाटतं की निक्की वाईट होती, वाईट आहे, वाईटच राहणार. तुम्हाला काय वाटतं ते प्लीज मला कमेंट मध्ये सांगा. निक्की कॅप्टन झाल्यानंतर सर्वांवर नियम लादते, पण आता वर्षाताई कॅप्टन झाल्या, आता सूरज पण कॅप्टन झालेला आहे, पण तिची मनमर्जी ती चालतच राहणार. पण आता बघा, भाऊंच्या कट्ट्यावर जेव्हा रितेश भाऊ जेव्हा बोलतील सॅटर्डे आणि संडे, तर मला तरी असं वाटतं ना की जान्हवीची जशी खरडपट्टी काढली तशीच आता निकीची भयंकर लेवलला खरडपट्टी काढतील. कारण निकीचा आणि अरबाजचा दोघांचं भयंकर लेवलला, खूप भयंकर लेवलला बेकार त्यांचं चुकलेलं आहे. का आता ते सगळ्यांच्या घराच्यांच्या विरोधात वागतायत. आता दुसरी गोष्ट म्हणजे छोटा पुढारी, ज्याला स्वतःचा पर्सनल गेम खेळायचा होता तरी त्याला काहीतरी कानभरणी करतात आणि त्याला सांगतात की बाबा नाही, तू तुझा गेम नाही खेळू शकत, आम्ही सांगतो तर त्याला नॉमिनेट कर किंवा कॅप्टन्सी मधून याला बाहेर काढायचं वगैरे. पण तरी तो त्याच्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतोय कुठेतरी. जान्हवी आता कुठेतरी चांगलं वागण्याचा प्रयत्न करते, पण घरच्या निकीच्या विरोधात ती असल्यामुळे खूप काही त्यांचे वाद होत आहेत. पण मला एवढं भारी वाटतं की बाबा आपला वैभव जो आहे तो पर्सनली काहीतरी खेळण्याचा प्रयत्न करतोय. अरबाज सोबत त्यांनी जी मैत्री तोडली आहे कुठेतरी ती दिसती, आणि आता त्याचा इंडिव्हिज्युअल पर्सनली गेम दिसायला लागलेला आहे. आणि जान्हवी जी आहे, जान्हवी पण आता कुठेतरी पॅडी दादांना, वर्षातांना जी खालच्या लेवलला बोलली होती ती आता कुठेतरी बदलून आता जान्हवी पण सर्वांमध्ये मिक्स होती आणि चांगलं खेळायला, चांगलं बोलायला लागली आहे. मला कुठेतरी तिचा आता गेम आवडायला लागलेला आहे. पण का तर बाहेर यांची इमेज वगैरे खराब होत चालली आहे, म्हणून तिला पण कळलं असेल की बाबा नाही, हे वाईट वागणं सोडून जरा आपण चांगलं माणसात राहूया. कारण आता कालच्या टास्क मध्ये जेव्हा ती बोलली होती की वैभव आणि जान्हवी या दोघांची चर्चा चालली होती, ते बोलले होते की बाबा आपण ए टीम मध्ये होतो तेव्हा आपण पण खूप चुकीचं वागलो, खूप वाईट वागलो. म्हणजे हे यांना माहित होतं की आपण चुकीचं आणि वाईट वागत होतो म्हणून. मग आता हे बी टीम कुठेतरी स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करते, त्यांना मिळून घेण्याचा प्रयत्न करते, आणि कुठेतरी बी टीमची पिकनिक बंद झालेली आहे. आणि या सॅटर्डे आणि संडेच्या एपिसोडमध्ये भाऊंच्या धक्क्यावरून रितेश भाऊ कोणाकोणाला झापतात, कोणाकोणाची शाळा घेतात, मला तेच पाहायचंय.
पण बघूयात काय काय होतं. मी पण खूप एक्सायटेड आहे. तुम्हाला काय वाटतं ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल. प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ही पीपीची दुनिया जरी माझी असली तरी हे चॅनल आपलं आहे. धन्यवाद.